नमस्कार फ्रेंड्स, एकदाच किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. फ्रेंड्स, आज मी बनवणार आहे लसूण चटणी. अगदी साधी सिंपल रेसिपी आहे. तर ही चटणी तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा कोणत्याही पराठ्यासोबत तुम्ही हे खाऊ शकता, थालीपीठसोबत, धपाट्यांसोबत. तर ही चटणी जी आहे खूपच छान आणि टेस्टी होते. जर आपल्याकडे घरी कोणती भाजी नसेल किंवा कोणतीही भाजी आपल्या आवडीची बनली नसेल, त्या दिवशी तुम्ही ही चटणी आणि चपाती किंवा भाकरी त्यासोबत तुम्ही खाऊ शकता. खूपच सुंदर आणि अशी टेस्टी अशी चटणी आपली तयार होते. अगदी साधी सिंपल रेसिपी आहे, झटपट अशी होणारी आहे आणि खूपच घाई गडबडीत मी ही रेसिपी बनवलेली आहे. रेसिपी जर तुम्ही शेवटपर्यंत बघितली असेल आणि माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर फ्रेंड्स, लसणाची चटणी बनवताना आपल्याला लागणार आहे ते खोबरं. सुकं खोबरं आपण वापरलेलं आहे. प्रत्येक चटणी म्हणजे जेव्हा आपण लसणाची चटणी बनवू किंवा कोणतीही चटणी बनवताना जर आपल्याला खोबऱ्याचा वापर करायचा असेल तर त्यामध्ये आपण सुकं खोबरं वापरू शकता. तर हे देखील आपलं सुकं खोबरं आहे आणि सुकं खोबरं आपण चांगल्या प्रकारे किसणीमध्ये किसून घेतलेले आहे आणि अशा बारीक अशा पद्धतीने आपण किसून घेतलेले आहे. नंतर आपण एक कढई घेतलेली आहे. त्या कढईमध्ये आपण जे किसलेले खोबरे आहे ते आपण चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे. यामध्ये आपण कोणत्याही प्रकारे थोडं देखील तेल ॲड केलेलं नाही आहे. फक्त हे खोबरं जे आहे ते आपण अगदी मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे. अशा प्रकारे अगदी ब्राऊन कलर येऊपर्यंत आपण जे खोबरं आहे ते चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचे आहे आणि ते गार करण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत. खूप छान आणि सुंदर असा खोबऱ्याला कलर आलेला आहे आणि खोबऱ्याचा खीस जो आहे तो चांगल्या प्रकारे ब्राऊन कलर येऊपर्यंत भाजून झालेला आहे. नंतर आपण यामध्ये लसणाच्या पाकळ्या ॲड करायच्या आहेत. मी 2 गड्डे लसणाच्या पाकळ्या यूज केलेल्या आहेत आणि खोबरे जे आहेत ते आपण एक अख्खा नारळ जो आहे, सुखा नारळ जो आहे तो आपण किसून घेतलेला होता. तर खोबऱ्याचा खीस आणि जे लसूण आहे ते आपण असं एकत्र करून घ्यायचं आहे आणि चांगल्या प्रकारे जो खीस आहे भाजून झाल्यानंतर आपण गार करून घेतलेला आहे आणि तो चांगल्या प्रकारे गार देखील झालेला आहे. जेव्हा आपण मिक्सरमध्ये ॲड करू हा खीस जो आहे तो पूर्ण गार झालेला पाहिजे, नाहीतर त्याला पाणी सुटतं. म्हणूनच आपण सर्व अगदी चांगल्या प्रकारे गार करून घ्यायचे आहे. तर आता आपण हा खीस जो आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करायचा आहे. नंतर त्यामध्ये आपण मसाले ॲड करायचे आहेत. तर त्यामध्ये आपण चवीपुरते मीठ ॲड केलेलं आहे. घरचे लाल तिखट ॲड केलेलं आहे 2 प्रकारचे. नंतर आपण त्यामध्ये चिमटभर साखर ॲड करायची आहे आणि हे सर्व आपण मिक्सरला चांगल्या प्रकारे बारीक करून घ्यायचे आहे. मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्यानंतर अशा पद्धतीने आपली लसणाची चटणी दिसेल. तर चटणी आपण मिक्सरला बारीक करताना अगदीच पावडर अशी बनवायची नाही आहे. तर ती चटणी जी आहे ती जाडसर अशा पद्धतीने राहिली पाहिजे. अशा पद्धतीने आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आणि सुंदर अशा पद्धतीने आपली लसणाची चटणी जी आहे ती तयार झालेली आहे. आणि ही चटणी आहे ती तुम्ही महिनाभर ठेवली तरी त्याला काही नाही होत. खूपच छान आणि टेस्टी अशा पद्धतीने ती राहते आणि ही चटणी आहे तुम्ही सर्व भाकरी, चपाती, पराठा, धपाटे या थालीपीठ म्हणा या सर्वांसोबत तुम्ही खाऊ शकता आणि भाजी जर नसेल तेव्हा देखील या चटणीचा खूप वापर होतो. खाल्ली जाते आणि खाण्यासाठी सुद्धा टेस्टी आहे, पौष्टिक आहे आणि रेसिपी अगदी साधी सिंपल आहे. रेसिपी जर तुम्ही शेवटपर्यंत बघितली असेल आणि ही माझी लसणाची चटणी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूत फ्रेंड्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत. बाय.